किती जरी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा म्हणावी अशी आपल्याला भूक नसली तरी उपाशी काय बघा आपण झोपत नाही. झटपट होणारा वरण भात किंवा मग खिचडी भात, भाताचा असे वेगवेगळे प्रकार तर आपण बनवतोच, बरोबर की नाही. तर आजपासून राईस सिरीज आपण बघा चालू करतोय. तर त्यातला पहिला आणि सोप्यातला सोप्पा प्रकार आहे बघा अंडा राईस. तर यासाठी काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात कांद्याच्या फोडी, आलं, लसूण, मिरची आणि बुडभर कोथिंबीर आपल्याला घ्यायचे आणि छान अशी बारीक त्याची बघा पेस्ट करायची. आता तेलात घरात आहे नाही तेवढे खडे मसाले घालायचे. मग आपण केलेली हिरवी पेस्ट त्याच्यात घालायची आणि चांगला कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत ती आपल्याला बघा परतून घ्यायचे. आता याच्यातच की नाही घरचा कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, मीठ घालायचंय आणि छानपैकी आपल्याला परतून घ्यायचंय. एका टोमॅटोच्या याच्यात फोडी घालायचं, जरासं परतून घ्यायचंय. टोमॅटो काय इथं बघा आपल्याला शिजवायचा नाही, दही घालायचं, छान हे मिक्स करायचंय. आता बिर्याणीचा तांदूळ होता बघा माझ्याकडं, तो मी स्वच्छ 2-10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेला. तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ आहे तो वापरू शकता. मस्त तांदूळ याच्यात परतून घ्यायचा, तांदळाच्या दुप्पट बघा याच्यात पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 90% तांदूळ शिजू द्यायचा. आता खरी गंमत तर आता आहे बघा, चमच्याच्या साह्याने भातात असा खड्डा करायचा आणि अंडी त्याच्यात बघा फोडून घ्यायचे. वरून थोडंसं तिखट आणि मीठ त्याच्यावरती भुरभुरायचं, कोथिंबीर पसरून घ्यायची, चमचाभर याच्यात बघा तूप घालायचं आणि 5 मिनिटं फक्त याच्यावरती बघा झाकण ठेवायचंय. मस्त मोकळा सळसळीत अगदी जबरदस्त अंडा राईस आपला तयार झालाय. नक्की करून बघा. नेहमी अंडा बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी करण्यापेक्षा किंवा एवढा मोठा बिर्याणीचा घाट घालण्यापेक्षा असा एवढा साधा सोपा अंडा राईस एकदा करून बघा. हा भात चवीला अप्रतिम लागतोय. तेव्हा नॉनव्हेज प्रेमी पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह करा. चला वळूयात पुढच्या रेसिपीकडं. गरमागरम मौसूद तुपाची धार सोडलेला असा कढी भात, आहा हा, नाद खुळा लागतोय बघा. आता उन्हाळ्यात पाणी पिऊन पिऊनच पोट भरते, चपाती भाकरी काही खावीशी वाटत नाही. मग अशा वेळेस झटपट होणारा राईस सिरीज मधला असा हा कढी भात बनवायचा. तेव्हा पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह आणि शेअर करा. तर काय करायचंय बघा, मस्त ताजं फ्रेश असं दही घ्यायचंय आपल्याला 1 वाटी. त्याच्यात तिखट, मीठ, हळद आणि धना पावडर घालायची आणि चांगलं बघा हे फेटून घ्यायचंय. आता कुकरमध्ये तेल घालायचंय, त्याच्यात चमचाभर तूप पण घालायचं. मग जिरी, मोहरी, कढीपत्ता, 1 तमालपत्र, लसूण, लाल मिरची, स्लाइसेस केलेली हिरवी मिरची, चिमुटभर हिंग वगैरे वगैरे मस्त या सगळ्याची बघा आपल्याला फोडणी करायची. आता याच्यात जे फेटलेलं दही आहे की नाही बघा ते घालायचं आणि पाण्याची क्वांटिटी जराशी बघा नेहमीपेक्षा जास्त ठेवायची. भरपूर सारी कोथिंबीर घालायची, चवीनुसार याच्यात मीठ घालायचंय आणि छान याला बघा उकळी फुटू द्यायची. मग आपल्याला याच्यात स्वच्छ धुतलेला जो तांदूळ आहे की नाही तो घालायचा. एकदा तळापासून चांगलं हे सगळं बघा मिक्स करायचं आणि कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्यात. आता कुकरमध्ये केल्यामुळे अगदी झटपट हा 1 पॉट कढी राईस होतोय. आता या कुकरची जर लिंक तुम्हाला हवी असेल की नाही तर लिंक टाईप करा. कढी वेगळी करा, भात वेगळा करा, कसली झंझट करायची नाही. वरून लाल मिरचीचा शेवटी असा बघा तडका द्यायचा आणि गरमागरम लोणचा आणि पापडाबरोबर ताव मारायचा. नक्की करून बघा. आता किती जरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर फक्त वरण भात किंवा खिचडी भाताचा कुकर लावायचा नाही. असे झटपट होणारे राईस सिरीज मधले आपले हे भाताचे प्रकार बनवायचे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सेव्ह करा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.